वर्गातल्या मुलींनी भरपूर आधी पहिल्यांदाच असं मुलांना बोललं नव्हतं वगैरे, इंटरॅक्शन सगळे नाही म्हणत होते. मग आम्ही एक असं केलं होतं की कपल एंट्री नाही तर मग त्याला परमिशन असतं. कशी लाईफ चेंज होते एकदमच. पॅनलच्या बाबाने की मला बाहेरच काढलं होतं, म्हणजे आम्ही बोलू की तुम्ही युट्यूबवर अभ्यास केला तर हेच होणार आहे. वेलकम गाईज, आजचा एपिसोड हा एकदम कॅज्युअल असणार आहे. वेलकम प्रणिती, वेलकम कोमल. थँक्यू सर. नीट क्रॅक करण्याच्या अगोदर आणि नीट क्रॅक केल्याच्या नंतर काय लाईफ होती तुमची? खूप मोठ्या गोष्टी एक्सप्लोर होत्या. म्हणजे लहानपणापासून कसं पॅरेंट्स पण स्टडीवरती जास्तच फोकस असतं ना, त्यांचं असतं की 10th नंतर तू रिलॅक्स होशील. आम्ही 10th नंतर नीटची प्रिपरेशन करायला लागलो. मग तेव्हा पण तेच की स्टडी. मग 12th नंतर आम्ही जेव्हा कॉलेजला आलो तर आम्ही खूप मोठ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या. जसं की आम्ही म्हणजे अभ्यास तर केलाच, पण त्याच्याऐवजी आम्ही वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि मग आधी खूप प्रेशर फील होत होतं जेव्हा आम्ही प्रिपेअर करत होतो किंवा जेव्हा स्टडी करत होतो, पण आता एकदम रिलॅक्स वाटतं. कधी कधी पेपर येताना टेन्शन येतं, पण तरी खूप मोठ्या गोष्टी आहेत त्या आम्ही एक्सप्लोर केल्या. माझं तर असं होतं, मी आधीपासूनच हॉस्टेलला होते ना, आणि मी खूप पडाकू होते. मग 10th पर्यंत, आणि असं वाटलं की 10th नंतर काहीतरी करता येईल, पण परत नीटचं प्रेशर. मग 11th 12th मध्ये पण अभ्यास सोडून काहीच नाही केलं. जेव्हा इथं आले फर्स्ट टाइम तेव्हा मला खरंच चांगले फ्रेंड्स भेटले, चांगली कंपनी भेटली, आणि मग इथे येऊन खरी मजा करता आली. आपला स्कोर सांगू शकता नीटचा? माझा 645 होता आउट ऑफ 720. माझं 655 होतं आउट ऑफ 750. आमचा रिझल्ट खूप अनएक्सपेक्टेड दिवशी आला होता 4 जूनला, जेव्हा ते इलेक्शनचं होतं. आणि म्हणजे काहीच आयडिया नव्हती की आणि सगळे इलेक्शनचाच राडा चालू होता. आणि जसं कळलं की रिझल्ट आलाय, म्हणजे आधी मार्क्स तर काढलेच होते, पण आता फक्त ऑल इंडिया रँक बघायचा होता. पण आमचं दिवस खूप वाईट झालं, म्हणजे रँक खूप फ्लक्च्युएट झालं होतं. आम्हाला एक्सपेक्ट होतं आमच्या मार्क्सनुसार की 10K च्या आत तरी येईल. आमची 20,000 प्लस रँक गेली. इव्हन एवढे मार्क्स असून पण मार्क्स बघून तर खरंच ते खूप खुश होते, कारण त्यांना म्हणजे शेवटी विश्वास होताच की होणारच आहे. मग मित्रांचं वगैरे कसं काय रिएक्शन होतं? सगळे खुश होते. खुश होते सर, पण माझं एक ड्रॉप होतं, माझे 2 ड्रॉप होते. मी 2 वेळेस रिपीट केलं होतं. तर माझे फ्रेंड्स ऑलरेडी कॉलेज करत होते, म्हणजे काही लोक इंजिनियर करत होते, कुणी फार्मसी वगैरे. त्यांचं म्हणत होतं की तू फील्ड चेंज करून टाक, तू किती दिवसांचं स्ट्रगल करणार, त्याच्यापेक्षा फील्डच चेंज कर, तुझं वर्ष पण वाया जात आहे. पण माझं होतंच की मला करायचं तर गव्हर्नमेंटलाच करायचं. मग ते पण खूप खुश झाले माझ्यासाठी. कसं मोटिवेशन कुठून आलेलं करायचं? सर म्हणजे मला म्हणजे सायन्स फील्डमध्ये खूप इंटरेस्ट होता आधीपासून. म्हणजे बायोलॉजी सब्जेक्ट लहानपणापासून बघितला आपण, पण एक मेडिकल फील्डमध्ये आल्यावर आपण रियालिटीमध्ये बघतो ह्युमन बॉडी. मग ते एक्सप्लोर करायला खूप आहे मला असं वाटतं मेडिकल फील्डमध्ये ॲज कम्पेअर टू बाकीच्या फील्डमध्ये. आपण स्वतःच्या बॉडीविषयी जाणून घेतो, नवीन नवीन गोष्टी समजतात. इंटरेस्ट होता खूप. आणि गव्हर्नमेंटमध्ये सर एक वेगळीच मजा असते, जास्त पेशंट्स असतात. परत गव्हर्नमेंट म्हणलं भारी वाटतं पॅरेंट्स आणि आपल्याला. म्हणजे माझे पण, मी आधी नीट जेव्हा आमच्या मॉक टेस्ट व्हायच्या मला जास्त मार्क्स नव्हते पडत. माझ्यापेक्षा खूप जास्त लोक होते ज्यांना खूप चांगले मार्क्स पडायचे, पण बऱ्याच जणांचं नाही झालं. आणि जेव्हा माझं झालं मग तेच सगळ्यांच्या फोनवर फोन की काय असं वेगळं गेलं किंवा तू, पण तेच की पेपरमध्ये जर शांत राहून केलं तर मग होऊन जाईल. रिलेटिव्हचं काय रिएक्शन होतं? आधी बोलायला गेलं तर आधी रिलेटिव्ह भावच देत नव्हते सर, पण आता छोट्या फॅमिली फंक्शन मध्ये पण आपलं प्रेझेन्स खूप मॅटर करतं त्यांना. आणि ते आताच असं डॉक्टर म्हणतात. काही जरी फंक्शन असलं पहिले कॉल करतात की तू नक्की ये म्हणून, कारण त्यांना पण सांगायला छान वाटतं की माझी रिलेटिव्ह आणि ते आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये MBBS करते, तर त्यांना पण छान वाटतं. आणि काही पण झालं तर सर रिपोर्ट वगैरे लगेच आपल्याला सजेशन विचारणार, डायग्नोसिस करायला लावणार आणि ट्रीटमेंट. त्यांना असं सांगावं लागतं की आम्ही आता फर्स्ट इयर मध्ये, आम्हाला डॉक्टरला खूप टाइम आहे अजून. म्हणजे त्यांना एक फ्रीचा डॉक्टर पाहिजे फक्त. मग फर्स्ट इयर कसं वाटलं कॉलेज? अगोदर 10वी-11वीला जसं केलेलं असतं आपण 12वी पर्यंत, ते कॉलेज आणि मेडिकल कॉलेजमध्ये काय फरक आहे? म्हणजे कशी लाईफ चेंज होते एकदमच? खूप जास्त फरक आहे. एकदम फ्री फील होतं. म्हणजे आधी कसं फक्त स्टडी तेच होतं. आता खूप नवीन गोष्टी, अभ्यास पण आहे, फ्रेंड्स पण आहे, सगळ्यात मेन म्हणजे मजा येते खूप. अगोदर किती तास अभ्यास करत होता आणि आता किती करताय? आता तर आम्ही पेपरच्या आधीच अभ्यास करतो. पेपरच्या आधी म्हणजे आपण खूप जणांचे खूप अभ्यास करतात, पण आम्ही स्पेशली थोडे काही लोक आहेत म्हणजे जस्ट 1 वीक आधी स्टार्ट करतो. आणि आधी तर खूप नीटच्या टाइम मध्ये खूप केलंय, जवळपास 10-12 तास तरी करायचोच. म्हणजे लायब्ररीतून उठायचंच नाही, कंटिन्यू लायब्ररीमध्येच असून राहायचं. पण आता असं वाटतं की ठीक आहे, आता 11th-12th मध्ये इतकं केलंय, आपण एक इयर तर असं थोडं रिलॅक्स करू शकतो. आम्ही क्लासमध्ये देतो थोडा,
पेपरच्या आधीच तेवढं cover होऊन जातं. आणि होऊन जातं सर. आमची जेव्हा फर्स्ट इंटरनल होती तेव्हा आम्हाला खूप अशी भीती वाटत होती खूप भीती पहिलंच होईल, कारण की वायवा हे सगळं कधी बघितलंच नव्हते ना. आणि 12th मध्ये पेपर दिले आम्ही, पण ते पण असेच दिले होते. आता थोडी आता इथं कसं MBBS ला आलं तर पॅरेंट्सला पण वाटतं की इथं पण मुलगा टॉपर. टॉपरच असला पाहिजे अपेक्षा. आम्ही सिनियर्स कडे गेलो, त्यांनी आम्हाला खूप समजून सांगितलं की वायवाची तयारी कशी करायची, कसं करायचं. पहिले तर जेव्हा आम्हाला सॉफ्ट पार्टचा जेव्हा वायवा होता तर आमच्या हाताचे थरथर कापत होते सांगायला, शब्दच निघत नव्हते मॅमकडे बघून. कुठला एखादी वाहिवातला किस्सा असा की म्हणजे असं आम्हाला 5-6 जणांना इकडे बसवतात आणि एकाचा इकडे वायवा चालू होतो. तर ते लिव्हिंग अनाटॉमी मध्ये ऍक्शन्स आहेत ना, एक्सटेन्शन, फ्लेक्शन आणि ते, तर ते जेव्हा म्हणजे समोरचा ऍक्शन करत होता तर ते म्हणजे काहीतरी त्यांनी फनी केलं. तर सेलुगर सर बोलले की तुम्ही युट्यूब वर अभ्यास केला तर हेच म्हणाले. हा, तर एक 90 डिग्री वाकला तो. आणि मग तेच की सेलुगर सर बोलले युट्यूब वरून अभ्यास केला तर असंच होणार आहे. अशी रिएक्शन म्हणजे मज्जा आली. म्हणजे वायवा पहिला वायवा जो झाला आमचा तो कुणालाच जमलं नाही सर. सगळ्यांचा असं काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स होता. मी स्पॉटिंगला ही मसल खालची पायाची मसल्स करून आले. आता पण जेव्हा आमचं सेकंड इंटरनल होते तेव्हा आपण लोअर लिंक होत होतं, तेव्हा पण सगळ्यांनी असं गडबड करून टाकली. यावरनं एक किस्सा आठवतो आमच्या क्लासमध्ये झालेलं. एक आय थिंक सेकंड इंटरनल काहीतरी होती. मॅमनी त्याला बोलवलं. तो अगोदर येतच नव्हता जास्ती, लेक्चर नाही केलं त्यानं, प्रॅक्टिकल नाही केलं. मॅमने मग त्याला डायसेक्शन टेबलवर ठेवलेले सगळे ऑर्गन्स आणि त्याला ठेवलेले इक्विपमेंट्स ठेवलेले होते साईडला. मग मॅमने म्हणलं त्याला तू फोर्सेप उचल. तर तो काय केला, मसल पाहत होता तो कुठे लेगमध्ये. मॅम म्हणलं तू काय शोधतोय, तो म्हणतोय मसल शोधतोय फोर्सेप. त्याला वाटलं की फोर्सेप मसल आहे, बायसेप ट्रायसेप फोर्सेप पण त्याला वाटले मसलच आहे. मग नंतर समजावून सांगितलं मॅमने त्याला. आणि वायवामध्ये असं ते जर सपोज कुणाला काहीच नसेल नाही डायरेक्ट गाव काढतात, तू कुठली काय कुठे राहते आणि हॉस्टेलला राहते काही तर राहते, हा मम्मी पप्पा काय करतात, रूममेट कोण येत पण त्यांना पण माहिती कसा तरी वेळ घालवायचा, काय समोरच्याला येतच नाही तर काय करणार. आणि काही काही टीचर्स डायरेक्ट म्हणजे एक क्वेश्चन विचारा नाही तू चालला जा म्हणजे हो. म्हणजे फर्स्ट इंटरव्ह्यूला नव्हते इतकं कोण दिलं, पण सेकंड इंटरव्ह्यूला तर त्यांना एक्सपेक्टेड होतं ना की तुम्ही चांगलं जास्त परफॉर्म करा. पण नव्हती की फर्स्ट इंटरव्ह्यू पेक्षा सेकंड इंटरव्ह्यूला लोकांना समजून जातं की कसं करायचं, स्कोर पण इम्प्रूव्ह होतो आणि त्याच्यामुळे त्यांचे एक्सपेक्टेशन थोड्या होतात. आणि माझा सेकंड इंटरनल असा एक्सपिरियन्स पॅनलच्या वेळेला की मला बाहेरच काढलं होतं. म्हणजे आम्ही जस्ट थोडं काहीतरी बोललो होतो मी आणि माझ्या शेजारचा, तर आम्हाला दोघांना गेट आउट म्हणलं. म्हणजे तसे ते खूप स्ट्रिक्ट पण आहेत, चांगले तेवढे स्ट्रिक्ट आहेत आणि घेतलंच नाही लास्ट पर्यंत. पण सगळ्यांचं झाल्यावर शेवटी वायवा घेतला दया खाऊन की ठीक आहे जाऊ दे, हा घेतला पण घेतला. ते करून म्हणजे करतात, सपोर्ट करतात. तुम्ही 11वी-12वी मध्ये केलेत का परफॉर्म बोर्डला वगैरे, बोर्ड एक्झामला? त्यामुळे काहीच आयडिया नव्हती, काहीच नाही. आणि इथं एकदमच प्रॅक्टिकल म्हणल्यावर कसं पण म्हणजे मज्जा आली सर करताना. बायोकेमचं की चुकायची व्हॅल्यू हे करायचं, मग सर सांगायचे, रागवायचे, परत मध्ये प्रोपोर्शन वगैरे इक्वल घ्यायचे, ते मज्जा यायची. लाईन मध्ये जाऊन उभं राहायचं की मला हे केमिकल दे, मला ते केमिकल दे, आता काय घ्यायचंय, आता काय घ्यायचंय. 12वीपर्यंत केमिकल फक्त रटले होते, जेव्हा मी केमिकल असे बघितले तेव्हा छान वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं. आणि फिजिओलॉजीचं पण मजा आली. स्टेटोस्कोप जेव्हा आम्ही बीपी वगैरे मेजर केलं तेव्हा जास्त छान वाटलं, एकदम प्राऊड फील झालं. आम्ही आल्यापासून वाट बघतो ते कधी एकदा स्टेटोस्कोपचं काम येतंय आणि जेव्हा फायनली ते केलं तर झालं, एकदा समाधान झालं. आणि काही काही चक्कर पण पडले होते नेहमी सारखेच ते फॉर्मॅलिन. दरवर्षीचे किस्सा असतो. पण नंतर मग सगळ्यांनी असं हळूहळू इंटरेस्ट घ्यायला लागले. मग पण एवढं आहे सर की जे आधी इंटरेस्ट घेतात ना नंतर ढिले पडून जातात, आधी करत नाही ते नंतर करतात. आता आम्ही आधी खूप इंटरेस्ट घेतला करायला, पण शेवटी येईपर्यंत मग आम्ही पण नाही केलं, सोडून दिलं. परत ते डायसेक्शन हॉल एक असं गॉसिपचा कट्टा बनून जातो, म्हणजे इकडे डायसेक्शन करताय जस्ट मागे चेअर टाकून आम्ही मस्त गॉसिप चालू असतं, बुक्स हातामध्ये आणि गॉसिप. मग टीचर आले की तेवढं बुक्स मध्ये बघायचं आणि नंतर जे करायचं ते करायचं. सगळ्यात जास्त गप्पा आम्ही डिस्कशन हॉलमध्ये. हो. आणि 31st पण प्रोग्राम आम्हीच बॅचनेच ऑर्गनाईज केला होता. त्यात पण डान्स, परत कपल एंट्रीला खूप मजा आली होती, कारण की बरेच लोकांनी आता मुलींनी आधी पहिल्यांदाच असं मुलांना बोललं नव्हतं वगैरे, इंटरॅक्शन सगळे नाही म्हणत होते. मग आम्ही एक असं केलं होतं की
कपल एंट्री नाही तर मग त्याला परमिशन असते. हा, कपल एंट्री Entry असेल नाही. तरच एंट्री करायची हा, पार्टीमध्ये, नाहीतर नाहीच. नाही. मग आम्ही मुलांची नावं काढली आणि मुलींची नावं काढली आणि मग अशी जोड्या रॅन्डम बनवल्या. पेअरिंग करून दिली Random आणि pairing. मग खूप मजा आली मग couple entry ला. त्याच्यानंतर खूप लोकांनी चिडवलं पण आम्ही. कपल एंट्रीची प्रॅक्टिस करायला आपण जेव्हा हा. ऑडीमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतो तेव्हा आपण मजा मजा आली. केली होती. टिपिकल अशी इमेज असते की डॉक्टर आहेत तर अभ्यास 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 24 घंटे अभ्यासच असते त्यांच्या मागं. तर मग हे पाहून तर फ्रेंड्स पूर्ण दुसरे जे नॉन मेडिकल हो, फ्रेंड तर आहेत त्यांना असं वाटायचं की म्हणजे ते म्हणायचे की तुमचं फील्डमध्ये काय स्टडीज आहे, आमचं बघा हे होतं ते होतं, पण मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा जास्त एन्जॉय केला आम्ही. पूर्ण ऑपोजिट आहे. जी एक असते ना इमेज की मेडिको म्हणल्यावर काय, पण त्याच्या पूर्ण ऑपोजिट चालतं हा. इथं. म्हणजे अभ्यास तर आहेत, अभ्यास केला तर आपण चुकत नाही, पण बाकीचे पण खूप आहे. तुमच्या दोघी मधलं फर्स्ट टाइम बाहेर हॉस्टेलवरती राहणार कोण आहे? दोघी पण आम्ही 6वी पासून हॉस्टेलला आहे. म्हणजे त्यामुळं म्हणजे हे नाहीये काय हा, भीती वगैरे? ते म्हणजे सवय आहे, होम असं सिकनेस सवय असं तर काहीच नाहीये. हम्म. पण जे नाहीये, जे फर्स्ट टाइम आता हॉस्टेलला राहत आहेत ना, त्यांना सुद्धा नाही. स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेम येतो, रडायचं वगैरे पण हम्म. काही नाही. पण नंतर खूप हा. खूप मिक्स होऊन जातात. फ्रेंड्स Friends फॅमिली तसे होऊन भेटतात. जाते. हा, हॉस्टेलला हा. आमची एक फ्रेंड आहे, College तिचं तर घरी तर 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण तरी ती आमच्या सोबत आहे, इथंच राहते. कंटिन्यू हॉस्टेलला राहते ती. लोकलाईट आहे. हा, एकमेकांची इतकी सवय होऊन जाते की आम्ही सुट्ट्यांना जायच्या आधी पण असं खूप इमोशनल झालं होतं की आता 15 दिवस परत नाही भेटणार नाही. आता जर तुम्ही सिनियरला विचारसाल की कॉलेज फ्रेंड मधले किंवा मेडिकल फील्ड मधले जे काही फ्रेंड्स आहेत ते सगळे साप आहेत असं म्हणतात, ते खरं आहे का? तुम्हाला काय वाटतं आता आतापर्यंत? सर साप तर अजून आम्हाला वाटलं नाही कोण, पण ड्युअल नेचर वाले खूप लोक आहेत हम्म. की तोंडासमोर एक बोलणार, माघारी एक बोलणार, पण आपल्याला सगळ्यांशी चांगलं बोलून राहावं लागतं कारण की आपल्या सगळ्यांना शेवटपर्यंत सोबत राहायचंय. मग एक जर कोण समजूतदार असलं तर ते होऊन जातं. असतात काही काही लोक थोडे जजमेंटल लोक तर आहेच कॉलेजमध्ये, कारण की सगळ्यांची मेंटॅलिटी मॅच होणं तर हा. पॉसिबल नाहीये ना. प्रत्येकाचे वाईब्स हा. वेगवेगळे आहेत. आणि असं म्हणजे कुणा म्हणजे एखादा असा फ्रेंड असतो ज्याच्याकडे बघून वाटत पण नाही की ते आपल्या मागे हे बोलू शकतो, पण जेव्हा जेव्हा कळून जाते की समजतं, ह्याचं दुसऱ्याकडून काय समजतं. परसेप्शन आहे आपल्याबद्दल दुसऱ्याबद्दल, मग तेव्हा जरा वाईट वाटतं की मग तुम्ही तोंडावर का असं इतकं करता. खूप ड्युअल नेचर असतं फ्रेंड्सचे. म्हणजे ते खरंच आहे. ते जे म्हणतात ते खरं. थोडक्यात खरंच आहे, सर.